आणि महानगरपालिकेमध्ये ठराव होता. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील कुपवाड शहरामधील 774 सिटी सर्वे नंबर सध्या चर्चेचा विषय ठरतोय. कारण या ठिकाणी अनेक वर्षांपासून अनेक फुले शाहू आंबेडकरवादी संघटना पक्षांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा याची मागणी केली होती. परंतु या ठिकाणी सध्या महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं ध्वजस्तंभ उभारण्यात येतोय. या ध्वजस्तंभाच्या समोरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करण्यात यावा अशी मागणी या पुतळा समितीच्या वतीनं करण्यात आली असतानाच या ठिकाणी सांगली महानगरपालिका प्रशासनानं कैलासवासी आमदार शरद पाटील यांच्या नावानं स्मृती उद्यान उभारण्याचा घाट घातलाय. त्यामुळं या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी याला तीव्र विरोध करत या ठिकाणी फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच पूर्णाकृती पुतळा उभारावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे. दरम्यान जर कैलासवासी आमदार शरद पाटील यांचं स्मृती उद्यान उभारायचंच असेल तर ते इतर ठिकाणी खुल्या भूखंडावर उभा करण्यात यावं अशा तऱ्हेची मागणीही पुतळा समितीच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीसाठी आज जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार विशाल पाटील यांनाही या मागणीचं निवेदन देण्यात आलं आहे. कुपवाड शहरामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा झाला पाहिजे यासाठी आम्ही 1 एप्रिलपासून मागणी करतो आहे. सिटी सर्वे नंबर 774 या ठिकाणी तिरंगा ध्वज आणि स्तंभची त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये ठराव होता आणि त्या ठरावामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा देखील पुतळा बसावा त्या जागेवर अशी आम्ही मागणी 1 एप्रिलला केली होती. त्याप्रमाणे त्यांनी अचानकपणे 29 साला उपमहापौर गजानन मगदूम यांनी त्या ठिकाणी कैलासवासी आमदार शरद पाटील यांचं स्मृती उद्यान झालं पाहिजे असं घाट घालून त्या ठिकाणी 1.5 कोटी रुपये मंजूर करतात आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा आम्ही जी मागणी केली होती अगोदर त्याचं कुठंतरी दुरावा निर्माण करतात आणि कुठंतरी त्या सभागृहाला सुद्धा कन्फ्यूज करून टाकलं जातं. अशा प्रकारच्या परिस्थितीमुळे आम्ही महासभा सांगली मिरज कोपवाडची 20 तारखेला ज्यावेळेला महासभा होती त्या महासभेमध्ये आम्ही सांगली मिरज कोपवाड महानगर मुख्यालयासमोर निदर्शने केली होती. निदर्शने केले असता त्या ठिकाणी महापौर आणि उपमहापौर यांनी आम्हाला आश्वासित केलं की या ठिकाणी आज आम्ही महासभेमध्ये ठराव करतो आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा बसण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करू आणि ठराव करतो असं आम्हाला सांगण्यात आलं. परंतु प्रॅक्टिकली त्या ठिकाणी ठराव कोणताही केला नाही, फक्त पटलावर आणण्यात आलं आणि त्यानंतर देखील आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना देखील इथला संदर्भ होता तो सगळा कळवला होता आणि एकनाथ शिंदे साहेबांनी तात्काळपणे त्या ठिकाणी सांगलीचे जिल्हाधिकारी यांना मेल पाठवून त्यांना सांगितलं की सिटी सर्वे नंबर 774मध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुतळ्याची मागणी आहे आणि त्याच्यानंतर कोणी जरी त्या ठिकाणी कैलासवासी आमदार शरद पाटील यांचा स्मृती उद्यानासाठी काहीतरी उद्घाटन करण्याचा प्रयत्न करत आहेत ते स्थगिती आणा आणि ते थांबवा असं जिल्हाधिकाऱ्यांना मेल आला होता आणि त्याप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगली मिरज कोपवाड महानगरपालिकेचे आयुक्त यांना देखील तो मेल पाठवला आणि तसा मेसेज आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला दिला. तरी देखील आज कुपवाड आज सिटी सर्वे नंबर 774मध्ये पालकमंत्र्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी उद्घाटन भूमिपूजन करण्याचं घाट जो घातला जातं तो आम्हाला समजेल असं झालं आहे. त्यामुळे आज आम्ही सकाळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील खासदार विशालदादा पाटील यांना आम्ही निवेदन दिलं त्या ठिकाणी जो आपण या ठिकाणी उद्घाटन करतात त्या ठिकाणी स्थगिती आणावी आणि ते थांबवावं, अन्यथा आम्हाला उग्र पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला भविष्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने उग्र आंदोलनं आमरण उपोषणे या ठिकाणी आम्हाला करावं लागेल असं आम्ही त्यांना समजावून सांगितलेलं आहे. आणि तरी देखील तो त्या ठिकाणी जर भूमिपूजन करून त्या ठिकाणी बाबासाहेबांची ॲलर्जी या ठिकाणी जर दाखवत असतील तर भविष्यामध्ये आम्ही आमरण उपोषण करायला बसणार आहोत. जोपर्यंत कोपवाड शहरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा राहत नाही तोपर्यंत आमचं आमरण उपोषण सुरू राहील आणि ते तात्काळच आम्ही ती तारीख जाहीर करू आपल्या माध्यमातून. फक्त एवढंच आम्हाला या ठिकाणी सांगणं आहे की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे संविधान ज्यांनी भारताचे संविधान लिहिलं त्यांची जर ॲलर्जी ह्या लोकांना जर असेल
तर कदापि आम्ही सहन करून घेतलं जाणार नाही. आणि त्या ठिकाणी सिटी सर्वे नंबर 774 या ठिकाणी बाबासाहेबांची पुतळ्याची मागणी आमची अगोदर असताना त्या ठिकाणी कैलासवासी आमदार शरद पाटील यांचा स्मृती उद्यान करण्याचा जो घाट घातला जातो आहे आणि त्यातनं आम्हाला एक प्रामाणिकपणे सांगायचं आहे, कैलासवासी आमदार शरद पाटील यांचा स्मृती उद्यानाला आमचा कोणताही विरोध नाही, विरोध असणार नाही. पण अन्य जागा इतर जागा तुम्ही निवडू शकता ना. आमची अगोदर त्या ठिकाणी मागणी असताना तुम्ही त्याच ठिकाणी शरद पाटील यांचा स्मृती उद्यान का असे तुम्ही घाट घालत आहात. हे कुठंतरी 1.5 कोटीचे डफल्याची कुठंतरी डफला पाडण्याचा हा कुठंतरी डाव दिसतोय. तो आम्ही हाणून पाडल्याशिवाय भविष्यात राहणार नाही अशी आपल्या माध्यमातून सांगतो आणि थांबतो.